विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या ऑनलाईन परीक्षा देत असाल तर म्हाडाचा आत्ताच झालेला पेपर स्पष्टीकरण नक्की पहा, कारण या पेपरमध्ये खूप सारे नवीन प्रश्न, नाविन्यपूर्ण प्रश्न आणि यासारख्या प्रश्नाची तयारी तुम्हाला करणं गरजेचं आहे. हे लक्षात येण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा, स्पष्टीकरण समजून घ्या आणि यासारख्या प्रश्नाची तयारी करत राहा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण म्हाडा यांनी आयोजित केलेला पेपर आणि यांनी जो पेपर घेतला होता 7 फेब्रुवारी 2022 सकाळी 9 ते 11ची शिफ्ट. आणि या 9 ते 11च्या शिफ्टमधील जो पेपर झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलाय, खरंच पेपरची जर लेवल पाहिली आपण गणित बुद्धिमत्तेची तर अगदी सीसॅट लेवल आहे. म्हणजे सीसॅटला ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये, अगदी त्या पद्धतीचे प्रश्न आहेत. आणि यानंतर जर कोणत्याही ऑनलाईन परीक्षा झाल्या तर यासारख्या प्रश्नांचा सराव आपल्याला असणं गरजेचं आहे, किंवा हे प्रश्न नेमकं कोणत्या पद्धतीनं सोडवतात हे तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे मॅक्झिमम बुद्धिमत्तेचेच प्रश्न खरं तर दिलेले आहेत. तरीही गणित प्लस बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कोणताही पेपर झाला तर त्या पेपरचं संपूर्ण स्पष्टीकरण या चॅनलवर आपणास पाहायला मिळतं. जर आपण चॅनलवर पाहिलं तर 2000पेक्षा जास्त व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. जर आपण नवीन असाल आणि पहिल्यांदाच हे चॅनल पाहत असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की स्पष्टीकरण कोण्या पद्धतीने असतात आणि पेपरमध्ये हे प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवतात. काही प्रश्न असे होते जे अगदी नव्यानं, म्हणजे विद्यार्थ्यांना तो प्रश्नच कसा सोडवायचा माहिती नाही, पहिल्यांदाच असा प्रश्न विचारला गेला, असे न्यू टाईपचे भरपूर प्रश्न होती. तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. परंतु जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण म्हाडाने घेतलेली हा फक्त आपण एक पेपर देतो. यानंतर या शिफ्टमध्ये झालेले आणखी 2 पेपर, 8 फेब्रुवारीचे पेपर, 9 फेब्रुवारीचे पेपर या चॅनलवर कालांतराने अपलोड होणारच आहेत. परंतु ते पेपर लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जर आवडलं तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर पाहूयात गणित बुद्धिमत्तेची स्पष्टीकरण लगेच. तर या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न. या ठिकाणी स्पष्ट क्लिअर दिसत नसेल तर या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण आपण समजून घेणार आहोत. तर प्रश्न असा आहे, पहा. पी, क्यू, आर, एस, टी आणि यू या 6 उमेदवारांनी एका परीक्षेत वेगवेगळी गुण मिळवली. म्हणजे या ठिकाणी 6 जणांनी परीक्षा दिलेली आहे. टी चे गुण पी, एस आणि यू च्या गुणापेक्षा अधिक आहेत. म्हणजे टी चे गुण हे पी, एस आणि यू च्या गुणापेक्षा अधिक आहेत. यू चे गुण पी आणि आर गुणापेक्षा अधिक आहेत. एस चे गुण आर गुणापेक्षा कमी आहेत मात्र पी गुणापेक्षा अधिक आहेत. क्यू चे गुण टी गुणाच्या गुणापेक्षा अधिक आहेत. म्हणजे या ठिकाणी 5 ते 6 वाक्य दिलेले आहेत आणि या वाक्यावरून आपल्याला काही कन्क्लुजन काढायचं आहे. त्याचबरोबर त्याचे जे विधान दिलेले आहेत ते विधान पण समजून घ्यायचे. तर आता याची मांडणी करत असताना आपल्याला काय विचार करायचा आहे, समजा एक बेस जर आपण गृहीत धरला आणि त्यांच्या गुणानुसार जर त्यांची उंची किंवा हाईट दाखवली तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. तर सुरुवातीला आपण दोघांची तुलना पाहूयात. दोघांच्या तुलनेमध्ये आपल्याला सांगितले, पहा, फक्त दोघांची तुलना घेत असताना यू चे गुण पी आणि आर च्या गुणापेक्षा अधिक आहेत. एस चे गुण आर च्या गुणापेक्षा कमी आहेत मात्र पी च्या गुणापेक्षा अधिक आहेत. तर आपण एस न सुरुवात करूयात. एस चे गुण आर च्या गुणापेक्षा कमी, म्हणजे या ठिकाणी आपण जर एस काढला तर हा एस. एस चे गुण आर च्या गुणापेक्षा कमी म्हणजे आर यापेक्षा जास्त असेल, मात्र पी च्या पेक्षा अधिक आहेत. म्हणजे एस चे जे गुण आहेत ते पी पेक्षा अधिक, म्हणजे पी हा एस पेक्षा लहान असेल. तर ही त्यांची हाईट आणि गुण आपल्या लक्षात येतील या एका वाक्यावरून. त्यानंतर आपल्याला सांगितले, पहा, यू चे गुण पी आणि आर च्या गुणापेक्षा अधिक आहेत.
आता यू चे गुण पी पेक्षा अधिक आहेत आणि आर पेक्षा अधिक आहेत, म्हणजे या ठिकाणी यू असेल. तर हा यू जो पी आणि आर पेक्षा अधिक आहे. त्यानंतर जे आपल्याला वाक्य दिलेलं आहे पहा, टी चे गुण पी, एस आणि यू च्या गुणापेक्षा अधिक आहेत. म्हणजे आता टी चे गुण कसे कोणापेक्षा जास्त आहेत? पी, एस आणि यू. म्हणजे या ठिकाणी टी पी, एस आणि यू पेक्षा जास्त आहे, म्हणजे हा टी असेल. त्यानंतर एक वाक्य आणखी दिलेलं आहे, क्यू चे गुण टी च्या गुणापेक्षा अधिक आहेत. क्यू चे गुण टी च्या गुणापेक्षा अधिक आहेत, म्हणजे हा असेल सर्वात जास्त क्यू. तर या वाक्यांची रचना जर आपल्या लक्षात आली तरच आपण ही तुलना करू शकतो. आणि यावरून आता आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे पहा, यू चे गुण तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुण आहेत. यू चे गुण तिसरा क्रमांक म्हणजे सगळ्यात जास्त क्यूचा पहिला क्रमांक, त्यानंतर टीचा दुसरा क्रमांक आणि यूचा तिसरा क्रमांक. म्हणजे या ठिकाणी यू चे गुण तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुण आहेत, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान दिले पहा, यश चे गुण तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी गुण आहेत. आता यश चे तिसऱ्या क्रमांकाचे कमी नाहीत, तर हा दुसऱ्या क्रमांकावर येतो, म्हणजे दुसरं विधान चूक आहे. आणि उत्तरामध्ये 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत, केवळ 2 बरोबर आहे, केवळ 1 आणि 2 कोणतंही नाही, आणि केवळ 1. तर केवळ 1 पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचावं लागेल. त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणते प्रश्न कन्फ्युजिंग होते किंवा कोणत्याची संदिग्ध उत्तरं आहेत तेही प्रश्न आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. संदिग्ध जेणेकरून जर तुम्हाला तो प्रश्न चुकीचा वाटत असेल तर तुम्ही चॅलेंज करू शकता. तर त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. यानंतर पुढील एक प्रश्न असा आहे पहा, दिलेल्या प्रश्नामध्ये परंतु या ठिकाणी तुम्हाला जे झेरॉक्स दिसते तर याच्यामध्ये काही चिन्ह व्यवस्थित दिसत नाहीत, म्हणजे हे चिन्ह प्लस आहे का मायनस आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे हा प्रश्न आपण सोडवून घेणार नाहोत, परंतु यासारखा एक पुढे प्रश्न मी सोडवून देणार आहे. म्हणजे सेम क्वेश्चन, थीम सेम असेल असा सेम क्वेश्चन आपण पुढे म्हणजे यानंतरच्या पुढच्या प्रश्नामध्ये लगेच स्पष्टीकरण देणार आहोत. फक्त या ठिकाणी प्रिंट व्यवस्थित नसल्यामुळे आपण हा प्रश्न ड्रॉप करतोय. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 6 शाळांमधील मुलांची संख्या खालील विभाजित वर्तुळातील, म्हणजे विभाजित वर्तुळाकार, म्हणजे या ठिकाणी एक आलेख दिलेला आहे आपल्याला, विभाजित वर्तुळ, आणि या ठिकाणी एकूण संख्या 400 दिलेली आहे. एकूण संख्या किती आहे? 400. आणि या ठिकाणी जे स्तंभ दिलेले आहेत हा आहे S1, S2, S3, S4, S5 आणि S6. याचं पर्सेंटेज जर आपण पाहिलं तर S1 जो आहे तो आहे 14%, S2 जो आहे तो आहे 18%, S3 जो आहे तो आहे 30%, S4 12%, S5 10% आणि S6 16%. तर हे सर्वांचं पर्सेंटेज आहे आणि एकूण विद्यार्थी संख्या आहे 400. या सर्व पर्सेंटेजची जर बेरीज केली आपण, हे 16, 14, 18, 30, 12 आणि 10, तर ही येते 100%. आणि 100% बरोबर 400 विद्यार्थी आहेत, हे लक्षात ठेवा फक्त, कारण याचा आपल्याला वापर करता येणार आहे. तर प्रश्न काय विचारलाय पहा, वर्तुळखंडात S1 आणि S2 यांनी एकत्रितरित्या तयार केलेले केंद्रीय कोन S4 आणि S6 यांनी एकत्रितरित्या तयार केलेल्या केंद्रीय कोनामध्ये कितीचा फरक आहे. तर प्रश्न समजून घ्या. S1 आणि S2, S1 प्लस S2 चा जर विचार केला आपण तर S1 आहे या ठिकाणी 14 आणि S2 आहे 18, दोन्हीची बेरीज येणार आहे 32. त्यानंतर S4 प्लस S6 ची बेरीज पाहिजे आपल्याला, तर S4 आहे 12, S6 आहे 16, दोन्हीची बेरीज येते 28. तर या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे?
तर तो 4% फरक आहे, लक्षात घ्या 4%. तर ही संख्या आपल्याला शोधायची म्हणजे याचा अंशात्मक कोन शोधायचा आहे. तर पहा दिलेल्या माहितीनुसार पूर्ण वर्तुळाचा कोन किती असतो 360 अंश. म्हणजे 360 अंश म्हणजे या ठिकाणी 400 हा जर विचार केला आपण म्हणजेच 100%. पहा 100% म्हणजे 360 आणि 360 म्हणजे 400. तर आपल्याकडे 4% दिलेला आहे. तर 4% म्हणजे किती कोन. तर विद्यार्थी संख्या शोधायची नाही, आपल्याला फक्त कोन शोधायचा आहे. संपूर्ण 360 असो तर 4% म्हणजे किती. म्हणजे या ठिकाणी 4 गुणिले 360 छेदामध्ये 100 हे कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं आहे. 0 0 कटले. 4 आणि 36चा जर गुणाकार केला तर तो येतो 144 छेदामध्ये 10 म्हणजे 14.4 अंश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 14.4 अंश. यानंतर पुढील प्रश्न आहे बैठक व्यवस्थेवर आधारित. तर या ठिकाणी जो पुढचा 4था प्रश्न दिलेला आहे आपणास तो आपण समजून घेऊयात. तर या प्रश्नामध्ये आता काही प्रश्न आपल्याला वाचता येणार नाहीत, पण शक्य तेवढं या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर पहा 6 पुरुष M1 M2 M3 M4 M5 आणि M6 म्हणजे हे 6 जण एका वर्तुळाभोवती बसलेले आहेत. तर हे वर्तुळ आहे आणि 6 जणांसाठी आपण 6 पॉइंट हे घेऊयात 3 4 5 आणि 6. तर या पॉइंटनुसार आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी आता अरेंजमेंट करायची आहे आपल्याला. दिलेल्या माहितीवरून काय सांगितले पहा M1च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M5 आहे. मग जर समजा आपण M1 या ठिकाणी घेतला तर M1च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी म्हणजे पहिला आणि दुसरं स्थान तर या ठिकाणी कोण आहे M5. त्यानंतर आपल्याला सांगितले M2 आणि M3च्या दरम्यान 2 पुरुष बसले आहेत. M4च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी M6 बसला आहे. M2 हा M5चा शेजारी नाही. म्हणजे M2 हा M5चा शेजारी नाही म्हणजे M2 इथं पण नसणार आहे आणि M2 इथं पण नसणार आहे. शेजारी आहे म्हणते म्हणजे M2 इथं पण असेल किंवा इथं पण असेल म्हणजे 2 चान्स आहेत M2 ला. परंतु आपल्याला असं सांगितलंय की M2 आणि M3च्या दरम्यान 3 पुरुष आहेत. म्हणजे या ठिकाणी आता M2 इथं घेतलं तर 3 पुरुष घेऊन या ठिकाणी M3 येऊ शकतं किंवा M2 या ठिकाणी घेतलं तर 3 पुरुष घेऊन या ठिकाणी M3 येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला सांगितले की M4च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी M6 आहे. आता M4च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी म्हणजे या ठिकाणी पहा M4 इथंच घेणं गरजेचं आहे कारण दुसरं स्थान इकडून तिकडे तरी जाईल किंवा तिकडून इकडे तरी किंवा इथं घेतलं तर पहा आता दुसऱ्या स्थानीचा जर विचार केला डावीकडे दुसरं स्थान म्हणजे हे जर घेतलं तर हे उजवीकडे येतं. या ठिकाणी जर घेतलं तर इकडे येतं. म्हणजे आपण या ठिकाणी काय करूयात आता M4च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी M6 मग या ठिकाणी M4 घेऊयात म्हणजे दुसऱ्या स्थानी इकडून डावीकडे म्हणजे हा M6 होईल. M2 या ठिकाणी येणार आहे ऑलरेडी 5च्या जवळ म्हणजे राहिलेली जी जागा असेल ती असेल मग M3ची. तर यावरून आपल्याला विधान दिलेलं आहे पहा M1 आणि M4च्या दरम्यान 2 पुरुष बसले आहेत. तर M1 या ठिकाणी आहे आणि M4 या ठिकाणी आहे. या दोघांच्या मध्ये 2 पुरुष बसलेले आहेत म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर M1च्या लगत उजवीकडे M6 बसला आहे. M1च्या लगत उजवीकडे म्हणजे आता उजवी बाजू ही आहे. लगत म्हणजे या ठिकाणी M2 आहे परंतु या ठिकाणी M6 सांगितले म्हणजे हे पण वाक्य चुकीचं आहे. म्हणजे विधान 1 आणि विधान 2 यापैकी कोणतंही लागू होत नाही. यानंतर पुढील प्रश्न. तर यानंतर जो पुढचा प्रश्न आहे पहा खालील उदाहरणामध्ये एक प्रश्न आणि 2 विधाने दिलेली आहेत.
तर ते दोन विधानाचा वापर करून प्रश्नाचं उत्तर काढता येतं का आपल्याला शोधायचं आहे. पहिलं म्हणजे प्रश्न काय आहे पहा, ओळीमध्ये किती बालके आहेत म्हणजे एकूण बालकांची संख्या विचारली आहे. आणि प्रश्न आहे ओळीच्या डावीकडून टोकाकडून 27व्या स्थानावर विनय आहे. म्हणजे समजा ही जर ओळ असेल तर डावीकडून म्हणजे डावी बाजू ही असेल तर डावीकडून 27व्या स्थानी कोण आहे, तर या ठिकाणी आहे विनय. आणि त्याच ओळीच्या उजवीकडील टोकाकडून 15व्या स्थानावर सूरज आहे. याच ओळीच्या उजवीकडच्या स्थानावरून 15व्या स्थानावर कोण आहे, सूरज. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं 15व्या स्थानावर सूरज आहे, या ठिकाणी 15वं स्थान हे पहिलं विधान आहे. तर या पहिल्या विधानावरून एकूण संख्या काढता येते का. आता हे 15वं या दोन्हीच्या मध्ये किती आहे ते आपल्याला माहिती नाही. आणि जे दुसरं विधान आहे विनय आणि सूरज यांच्या दरम्यान 13 बालके आहेत. दुसऱ्या विधानावरून असं सांगतात की या दोन्हीच्या मध्ये 13 बालके आहेत. तर पहा पहिल्या विधानावरून तर आपण एकूण संख्या शोधू शकत नाही, कारण हा 15 क्रमांक इकडे पण येऊ शकतो, म्हणजे ह्या 27च्या इकडे पण असू शकतो. दुसऱ्या विधानावरून समजतं की 13 दोघाच्या मध्ये आहेत, म्हणजे हे 27 मधले 13 आणि हे 15 म्हणजे टोटल 55 बालके आहेत असं आपण म्हणू शकतो. तर आपण जर पर्याय पाहिले, उत्तर एक विधान एकट्याने वापरून देता येत नाही, मात्र दुसरे विधान एकट्याने वापरून उत्तर देता येत नाही. म्हणजे देता येते, पहिल्याचे एकटा वापरून देता येते का नाही येत, दुसऱ्याने वापरून देता येत नाही, हे पण चुकीचं आहे. जर दोन्ही विधानांचा एकत्र वापर करून प्रश्नाचे उत्तर दिले जाऊ शकत नाही, तर हे विधान दिलं जाऊ शकतं. जर दोन्ही विधानांचा एकत्र वापर करून म्हणजे दोन्ही विधान जर एकत्र वापरले तर प्रश्नाचे उत्तर दिले जाऊ शकते. म्हणजे या ठिकाणी दिलं जाऊ शकत नाही म्हणतंय, परंतु दिलं जाऊ शकतं. यानंतर तिसरं वाक्य पहा, जर विधान 1 किंवा 2 यापैकी एकाचा वापर करून प्रश्नाचे उत्तर दिले जाऊ शकते. एकाचा वापर करून होणार नाही. जर दोन्ही विधानांचा एकत्र वापर करून उत्तर दिले जाऊ शकते, मात्र दोन्हीपैकी एकट्या विधानांचा वापर करून उत्तर दिले जाऊ शकत नाही. म्हणजे एकट्या विधानांचा वापर करून उत्तर दिले जाऊ शकत नाही, पण दोन्हीचा वापर करून दिलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. म्हणजे जर दोन्ही विधानांचा एकत्र वापर करून जर उत्तर काढलं तर दिलं जाऊ शकतं. हे चौथं विधान बरोबर आहे. खरं तर या ठिकाणी एकट्याचा वापर करून दिलं जाऊ शकत नाही, पण दोन्हीचा वापर करून दिलं जाऊ शकतं. परंतु यांनी उत्तर दिलेलं आहे 2. जर दोन्ही विधानाचा एकत्र वापर केला तर प्रश्नाचे उत्तर दिलं जाऊ शकत नाही असं उत्तर म्हणतात ते. परंतु दोन्हीचा जर वापर केला, विधान 1 आणि विधान 2चा एकत्रित, तर बालके 55 येतात आणि उत्तर देऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाला तुम्ही कदाचित चॅलेंज करू शकता किंवा या प्रश्नाच्या उत्तराबाबत तुम्ही विचारणा करू शकतात, हे लक्षात ठेवा. आणि आपण या ठिकाणी पुढील प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न आहे पहा, 7 व्यक्ती जास्तीत जास्त बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत आणि खूप लेंदी प्रोसेस आहे खरं तर, परंतु प्रत्येक प्रश्न समजून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात जर अशा ऑनलाईन परीक्षा देण्याची वेळ आली तर असे प्रश्न सोडवता येणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 7 व्यक्ती P1, P2, P3, P4, P5, P6, P7 एका वर्तुळाकारात टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. म्हणजे एक जर वर्तुळ आपण काढलं तर यावर 7 व्यक्ती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर हे स्थान निश्चिती सुरुवातीला करणं गरजेचं आहे. यानंतर दिलेल्या माहितीनुसार पहा, P1च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी P3 बसला आहे. तर आपण यापैकी P1 कुठेही घेऊ शकता. समजा हे P1 आहे, P1च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी P3 बसला आहे. म्हणजे आता हे P1 जर असेल तर त्याची डावी बाजू या दिशेला, म्हणजे 1, 2, 3, तर ह्या तिसऱ्या स्थानी आहे P3.
त्यानंतर P7च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी P2 बसला आहे. म्हणजे P7, आता P7 कुठे आहे निश्चित नाही माहिती आपल्याला. P2 हा P5चा शेजारी नाही. P2 हा P5चा शेजारी नाही. P3 आणि P4 यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसले आहेत. तर P3 आणि P4, आता हे P3 आणि P4 यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी P3 दिलेला आहे पहा. तर P3 आणि P4 मध्ये 2 व्यक्ती. आता म्हणजे 2 व्यक्ती इथं पण आहेत पहा, 1 2, इथं 1 2 आहेत पण इकडे बसता येणार नाही म्हणून हे 1 2 म्हणजे P4 या ठिकाणी येईल. कारण P3 आणि P4च्या मध्ये 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. त्यानंतर जर आपण माहिती पाहिली तर P7च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी P2 बसला आहे. आता P7च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे? P2. आता या ठिकाणी जर आपण P7 घेतलं तर इथंच चान्स आहे दुसऱ्या ठिकाणी बसायचा. कारण P7 इथं घेतलं तर दुसरं स्थान डावीकडे, इथं नाही चान्स. इथं घेतलं तरी नाही, म्हणजे या ठिकाणी घ्यावं लागेल P7च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी P2 असला आहे. तर या ठिकाणी येईल P7 आणि याच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी या ठिकाणी येईल P2. त्यानंतर आपल्याला सांगितले की P2 हा P5चा शेजारी नाही. P2 हा P5चा शेजारी नाही म्हणजे P5 या ठिकाणी येईल आणि जो राहिलेला आहे P6 तो या ठिकाणी येईल. तर या पद्धतीने 7 जणांची अरेंजमेंट झाल्यानंतर आपल्याला प्रश्न असा आहे, P5च्या उजवीकडून तिसऱ्या स्थानी कोण आहे? तर P5 इथं आहे. याच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानी म्हणजे 1 2 आणि 3, तर P5च्या उजवीकडून तिसऱ्या स्थानी आहे P6. ऑप्शन नंबर फर्स्ट. यानंतर पुढील प्रश्न सांगितलाय पहा. प्रश्न क्रमांक 7. या ठिकाणी एक अक्षर मालिका दिली आहे आणि अक्षर मालिकेच्या अनुषंगाने आपल्याला 4 पर्याय दिले. तर यामधला वेगळा आपल्याला ओळखायचा आहे. तिन्हीमध्ये सारखा संबंध आहे. तर पहिला आहे MVK. तर पहा MVK चा जर विचार केला आपण तर M नंतर +2 V अक्षर येतं आणि V नंतर या ठिकाणी V च्या पाठीमागे -6 अक्षर K येतं. दुसरा पर्याय आहे JEZ. तर J नंतर या ठिकाणी जर पाहिलं आपण, या ठिकाणी इथं पाहायचं लक्षात घ्या MVK कुठं आहे? M या ठिकाणी M आहे, इथं V आहे आणि इथं पुन्हा रिवर्स या ठिकाणी K आहे. त्या पद्धतीने JEZ जर पाहिलं आपण JEZ तर J पासून 2च्या फरकाने +3च्या फरकानं Z येतं. इथल्या अक्षर मालिकेनुसार आपण चालतोय लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा आहे BLQ. तर हे BL आणि पुन्हा Q, सॉरी इथं Q आहे म्हणजे या ठिकाणी हे +2 आणि हे आहे +3. चौथा पर्याय आहे AAG. तर AAG जर पाहिला आपण तर A आणि G म्हणजे इथं +2चा फरक आणि +3चा फरक. तर तुम्हाला हा गट आणि हा गट हे 3 गट सारखे दिसतात. वेगळा आहे MVK, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे सांकेतिक भाषेवरचा. तर या ठिकाणी प्रश्न जरी ओळखू येत नसेल तरी आपण व्यवस्थित स्पष्टीकरण देतोय. काही प्रश्न WORK याला सांकेतिक भाषेमध्ये X QLU असं लिहिलेलं आहे. दुसरा शब्द आहे HOME, याला सांकेतिक भाषेमध्ये IQGO असं लिहिलेलं आहे. तर नेमकं काय आहे यामध्ये पॅटर्न पहा. तर हा जो
डब्ल्यू नंतर एक्स लिहिलाय तो +1 म्हणजे पुढचं एक अक्षर, ओ नंतर क्यू म्हणजे प्लस दुसरं अक्षर, आर नंतर एल मायनस 5वं अक्षर म्हणजे आरच्या मागं 5वं अक्षर अल्फाबेटनुसार, के प्लस 9वं अक्षर यू येतं. म्हणजेच पहिलं अक्षर +1 ने वाढलंय, दुसरं +2 ने, तिसरं -5 ने कमी झालंय, चौथं +9. हाच जर आपण विचार केला तर रिअल हा शब्द लिहिताना आर मध्ये +1 जर केलं तर या ठिकाणी येतं यस, ई मध्ये +2 करा जी, त्यानंतर ए मधून -5 जर केलं तर या ठिकाणी येईल यू, आणि एल मध्ये +9 केल्यानंतर या ठिकाणी येईल व्ही, म्हणजे SGUV. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर असेल. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील अतिशय सोपा प्रश्न. खालील संख्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या. जर या संख्याची रचना उजवीकडून डावीकडे प्रत्येक संख्येमध्ये चढत्या क्रमाने केली तर सर्व संख्यांची बेरीज किती? बऱ्याच जणांना हा प्रश्नाचा मिनिंगच लक्षात आला नाही, त्यामुळे सुद्धा हा प्रश्न सोडवण्यात आलेला नाही. पण अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. प्रत्येक संख्या उजवीकडून डावीकडे चढत्या क्रमाने लिहायची आहे. म्हणजे पहिल्या संख्या किती आहे इथं 4 3 8 7, तर आपण लिहिताना 8 7 4 3 असं लिहायचं आहे, म्हणजे उजवीकडून डावीकडे चढता क्रम. त्यानंतर 3 2 3 6 4 आहे, तर ही येईल या ठिकाणी 6 4 3 2. पुढची संख्या आहे 8 3 2 4, म्हणजे 8 4 3 2, आणि शेवटची संख्या येईल 9 5 4 0. या सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 33,147. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याला अक्षरमालिका पूर्ण करायची आहे, आणि अक्षरमालिकेमध्ये जे शब्द आहेत PR, TV, XZ आणि BD, तर पुढे काय? तर पहा, आपण जर या ठिकाणी निरीक्षण केलं, P चा क्रमांक आहे 16, T चा 20, X चा 24 आणि +4 केले की हा 2 नंबर येतो. आता याच्यामध्ये म्हणजे हे +4 न वाढत गेलेत पहा, मग 2 मध्ये +4 केले की या ठिकाणी 6 नंबरचा अक्षर म्हणजे ते असेल F. आणि त्यानंतर PR +2 चा फरक आहे, TV +2, XZ +2, BD +2. आता या ठिकाणी F मध्ये +2 केलं की या ठिकाणी येतं H, म्हणजे पुढील असेल अक्षरगट FH. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, नॅशनलला 8 लिहिलेला आहे सांकेतिक भाषेमध्ये NATIONAL. याला सांकेतिक भाषेमध्ये 8 लिहिलेला आहे इंडियन INDIAN. याला सांकेतिक भाषेमध्ये 6 लिहिले. तर विचारलेला आहे PEOPLE. तर अगदी सेकंदामध्ये फक्त यामध्ये लेटर्स किती आहेत मोजायचे आणि तेवढं याचा सांकेतांक लिहिलेला आहे. या ठिकाणी 8 लेटर्स आहेत, 8 सांकेतांक, 6 लेटर 6 सांकेतांक, या पद्धतीनं. यानंतर पुढचा प्रश्न आहे विधान आणि निष्कर्ष. तर दिलेले जे विधान आणि निष्कर्ष आहेत ते जर आपण पाहिले, सर्व ए हे क्यू आहेत, सर्व ए. मग आपण ए साठी एक वर्तुळ काढूयात. तर हे जे ए आहेत हे सर्व ए कोण आहेत? क्यू आहेत, म्हणजे हे मोठं वर्तुळ क्यू साठी सर्व ए क्यू आहेत. आणि दुसरं विधान आहे कोणताही झेड ए नाही. कोणताही झेड ए नाही म्हणजे या ठिकाणी झेड सेपरेटच असणार आहे, तो ए नाही. याहून आता जर आपण निष्कर्ष पाहिलं, काही ए हे झेड आहेत, काही ए हे झेड नाहीत. आता काही ए हे झेड नाहीत, ऑलरेडी तर सांगितले की कोणताही झेड ए नाही किंवा कोणताही झेड ए नाही किंवा कोणताही झेड ए पण नाही. म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान नाही, करत नाही, हे बरोबर आहे. त्यानंतर काही क्यू हे झेड नाहीत, काही क्यू हे झेड नाहीत, हे पण बरोबर आहे. नाहीतच ऑलरेडी ना, काही क्यू झेड नाहीतच. आणि तिसरा आहे
सर्व क्यू हे ए आहेत. आता सर्व क्यू हे ए कसे असतील, कारण क्यू ऑलरेडी ए पेक्षा जास्त आहे, कारण ए ला क्यू न सामावलंय, क्यू ला ए न नाही सामावलं, म्हणजे तिसरे विधान चूक असेल. म्हणजे या ठिकाणी 1 आणि 2 दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 अनुसरण करतात, म्हणजे 1 आणि 2 निष्कर्ष योग्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न आहे 58 मुलांच्या एका ओळीमध्ये, म्हणजे एकूण मुलं किती आहेत, एकूण 58. ओळीत डाव्या टोक्याकडून 27व्या स्थानी राजू आहे, म्हणजे डावीकडून 27वा कोण आहे, राजू. व त्याच ओळीत उजवीकडून 29व्या स्थानी विकास आहे, आणि उजवीकडून 29वा स्थान कोणाचं आहे, विकासचं. तर या दोघांच्या दरम्यान किती मुलं असतील, तर हे 27 आणि 29 जर बेरीज केली तर ही येते 56. पण एकूण मुलं किती आहेत, 58. याचा अर्थ 2 मुलं या ठिकाणी असतील, 1 आणि 1 असे 2 मुलं असतील, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत, तर पहा अगदी 1 2 3 4 हे छोटे त्रिकोण आणि हा मोठा 1, म्हणजे टोटल 5 ट्रायंगल या ठिकाणी आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत असा प्रश्न आहे. तर पहा या ठिकाणी जर आपण एक पॅटर्न पाहिला या छोट्या चौकोनाचा, तर हे 1 2 याला नंबर देऊयात, 1 2 1 2 1 2. तर हे 1 2 1 2 ची जर बेरीज केली आपण 1 + 2, म्हणजे या ठिकाणी 3 त्रिकोण आहेत. आणि असे 4 ठिकाणी असा सेम पॅटर्न आहे, म्हणजे 3 × 4 हे 12 चौकोन तर झालेत, हे लक्षात आलं आपल्या. त्यानंतर पहा जर आपण एक सेंटर लाईन काढली इथून, तर या रेषेच्या इकडे एक मोठा चौकोन आणि या रेषेच्या खाली इकडे एक चौकोन मोठा. तसंच या ठिकाणी ही जर सेंटर लाईन काढली तर इथं 2 2, म्हणजे या ठिकाणी +4 चौकोन झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला वेगळा एक चौकोन पाहायचा आहे. या ठिकाणी पहा ही रेषा आणि या रेषेपासून हे 2 छोटे बॉक्स, हा एक चौकोन आहे. त्याच पद्धतीने आता ही रेषा आणि हे 2 छोटे बॉक्स, हा एक चौकोन येतो. सेम ही रेषा आणि इकडला हा एक बॉक्स, आणि ही रेषा आणि इकडले हे छोटे 2 बॉक्स, म्हणजे आणखी +4. आणि हा जो सर्वात मोठा एक आहे हा एक, तर टोटल 21 चौकोन या आकृतीमध्ये आहेत. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, सांकेतिक भाषेचा प्रश्न दिलेला आहे. या ठिकाणी 3 शब्द दिलेले आहेत. पहिला, तर पहा पहिला जो फॅमिली शब्द आहे FAMILY, तर याला सांकेतिक भाषा दिलेली आहे. पहा 21 26 14 18 15 2. दुसरा शब्द दिलेला आहे MOTHER, तर याची सांकेतिक भाषा आहे 14 12 7 19 22 आणि 9. आणि आपल्याला विचारलेली आहे फादर या शब्दासाठी काय असेल, तर आपण जर इंग्रजी वर्णमाला शेवटकडून पाहिली तर F चा 21वा क्रमांक येतो, A चा 26वा क्रमांक येतो, M चा 14वा क्रमांक येतो, म्हणजे शेवटून. त्याच पद्धतीने या ठिकाणी F चा शेवटून क्रमांक येतो 21, A चा येतो 26, T चा येतो 7, H 19, E चा 22 आणि R चा 9, म्हणजे पर्याय क्रमांक 1. शेवटकडून क्रमांक दिलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर यानंतर पुढचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये पण कन्फ्युजिंग आहे. पहा 6 व्यक्ती ABCDE आणि F एका वर्तुळाभोवती केंद्राच्या विरुद्ध दिशेने तोंड करून बसले आहेत. B हा F चा शेजारी नाही, म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 6 व्यक्तीचं आपण स्थान निश्चित करूया. सुरुवातीला 1 2 3 4 5 आणि 6.
तर यामध्ये दिलेल्या माहितीनुसार बी हा एफचा शेजारी नाही. एफच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी सी बसला आहे. एफच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी सी म्हणजे या ठिकाणी जर आपण एफला घेतलं तर याची डावी बाजू इकडं म्हणजे दुसऱ्या स्थानी कोण आहे सी. सी बसला आहे. ए हा सी चा शेजारी आहे. तर ए काय आहे सी चा शेजारी म्हणजे या ठिकाणी ए इथं तरी असेल किंवा ए इकडं तरी असेल. या दोन्हीपैकी ए असणार आहे. बी च्या लगत उजवीकडे डी बसला आहे. तर पहा आता या ठिकाणी आपल्याला सांगितले की बी च्या लगतच उजवीकडे डी बसलाय म्हणजे बीडी सलग असणार आहेत. लक्षात घ्या बीडी इथं तरी असतील किंवा इथं तरी असतील. पण आपल्याला सांगितले की बी हा एफचा शेजारी नाही. बी हा एफचा शेजारी नाही म्हणजे बीडी या ठिकाणी असले पाहिजेत. आता बीडी इथं कशी येतील तर बी च्या लगत उजवीकडे डी बसलाय म्हणजे या ठिकाणी बी असेल. मग बी आणि इथं पण डी असू शकतो म्हणजे इथं बी नाही फक्त परंतु बी डी आणि बी इथे येतात. तर या ठिकाणी बी येणार नाही म्हणजे बी आणि डी चा जर विचार केला तर बी च्या लगत उजवीकडे डी आहे. बी च्या लगत उजवीकडे डी आहे म्हणजे या ठिकाणी बी जर घेतला आपण तर याच्या उजवीकडे म्हणजे इथं डी येणार आहे कारण बी ला इथं चान्स नाही. लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण पाहिलं बी हा एफचा शेजारी नाही. बी एफचा झालं. त्यानंतर सी बसला आहे. ए हा सी चा शेजारी नाही. आता ए हा सी चा शेजारी नाही म्हणजे ए या ठिकाणी येणार आहे. ए बी सी डी आता या ठिकाणी येईल मग ई. तर आता दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी ए हा शेजारी आहे म्हणजे या ठिकाणी ए इथे येणार आहे आणि ई इथं असेल. तर आता डी च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण आहे तर डी या ठिकाणी आहे आणि उजवीकडे जर पाहिला आपण ही उजवी बाजू तर डी च्या उजवीकडे दुसरा सी नंतर ए म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे क्रमाने येणारे आपल्याला पद शोधायचंय. तर TBN9 हे पहिलं पद आहे. त्यानंतर आहे HPH28 त्यानंतर VDB65 आणि JRV126. तर पहा थोडं जर निरीक्षण केलं सुरुवातीला आपण संख्या पाहूयात. संख्येमध्ये 9 28 65 126 म्हणजे या घन प्लस 1 संख्या आहेत. घन प्लस 1 म्हणजे यानंतर जे काही उत्तर असेल त्याच्या शेवटी हा 5 चा घन अधिक 1 आहे. यानंतर येईल 6 चा घन अधिक 1 म्हणजे 217. तर 217 असणार आहे हे निश्चितच आहे. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी पण 217 आहे इथं पण 217 आहे. 2 पर्याय आहेत आपल्याकडे. त्यानंतर जर पाहिलं आपण TH आता या ठिकाणी जर पाहिलं तर XX आणि PP सारखा फक्त मधला अक्षर आपल्याला E आहे का F आहे एवढं शोधायचं आहे. तर पहा B P तर या ठिकाणी एकाड एक जम्पिंग आहे म्हणजे कशी पहा हा मधला गॅप देऊयात आपण. B नंतर या ठिकाणी D येतं. B नंतर D पुन्हा या ठिकाणी हा मधला एक गॅप देऊन म्हणजे इथं येणार कारण हे पहिलं X आणि P तर निश्चित आहे. फक्त मधला अक्षर काय पाहिजे B नंतर D आणि D नंतर पुन्हा +2 म्हणजे या ठिकाणी येईल F म्हणजे उत्तर असेल XFP 217 पर्याय क्रमांक 4.
यानंतर पुढील प्रश्न आहे अक्षरमालिका यावर, आणि अक्षरमालिका दिलेली आहे पहा NSIG. त्यानंतर पुढचा गट आहे KONM, पुढचा गट आहे HKSS, त्यानंतर पुढचा गट आहे EGXY. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण निरीक्षण करून, तर N चा अनुक्रमांक आहे 14. 14 मधून -3 केले की 11 K आलेला आहे, -3 केले की H, पुन्हा या ठिकाणी -3 केले की 5 8 5, पुन्हा -3 केले की या ठिकाणी पुढचं जे गट येणार आहे त्याचं पहिलं अक्षर 5 मधून 3 केल्यानंतर वजा, म्हणजे या ठिकाणी येईल B. त्यानंतर पहा S चा अनुक्रमांक आहे 19, O चा आहे 15, -4, पुन्हा या ठिकाणी -4, पुन्हा हे -4 आणि G मधून आता -4 केले की या ठिकाणी येईल C. पहिलं -3 होतं पहिले अक्षर, दुसरे -4, त्यानंतर IN हे जर पाहिलं आपण IN तर हे +5 येतं, N+5, पुन्हा या ठिकाणी S येतं, पुन्हा +5 X येतं आणि X मध्ये पुन्हा +5 केल्यानंतर 29वा नंबर म्हणजे झेडच्या नंतर पुन्हा ABC, म्हणजे या ठिकाणी पण C ची येईल BCC. आता शेवटच्या अक्षराचा जर विचार केला तर या ठिकाणी G चा 7 नंबर आहे, +6 केलं की M येतं, +6 पुढचं अक्षर S येतं, +6 पुढचं अक्षर Y येतं आणि Y मध्ये +6 केले की Z सोडून पुढचे 5 अक्षर, म्हणजे या ठिकाणी येईल E. तर उत्तर असेल BCCE. या पद्धतीने आपण सोडवू शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे सांकेतिक भाषेवरचा. तर आता नेमका हा प्रश्न कसा सोडवायचा हे आपण समजून घेऊयात. तर शब्द दिलेला आहे BOARD आणि याचा संकेतांक दिलेला आहे GUDRE. दुसरा शब्द दिलेला आहे LOTUS आणि त्याचा संकेतांक आहे VXWRO. तर नेमकं काय केले पहा, या ठिकाणी जे B आहे यामध्ये +3 करून E लिहिलेला आहे. त्यानंतर O चा अनुक्रमांक, O च्या पुढचं तिसरं अक्षर R येतं, A च्या पुढचं तिसरं अक्षर D येतं, R च्या पुढे तिसरं अक्षर U आणि D च्या पुढे तिसरं अक्षर G. यानंतर इथं पण पहा, L च्या पुढे तिसरं अक्षर O, O च्या पुढे तिसरं अक्षर I, T च्या पुढे तिसरं W, V च्या पुढे X आणि S च्या पुढे V. सेम त्याच पद्धतीने आपल्याला जो पुढचा शब्द लिहायचा आहे COACH. तर याच्या C पासून पुढचा जो तिसरा शब्द असणार आहे तो सगळ्यात शेवटी येईल, म्हणजे पुढचा असेल F. त्यानंतर O नंतरचा तिसरा R, A नंतरचा तिसरा D, C नंतरचा तिसरा F आणि H नंतरचा तिसरा K, म्हणजे उत्तर असेल KFDRF. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुन्हा या ठिकाणी 6 विद्यार्थ्यांची तुलना दिलेली आहे परीक्षेत मिळालेल्या गुणावरून. तर याचा जर आपण तक्ता काढला तर या ठिकाणी पहा नेमकं कसा दिसतो. तर दिलेल्या माहितीनुसार S4 आणि S6 चे गुण S2 च्या गुणापेक्षा अधिक आहेत. कुणाचे? S4 आणि S6 चे S2 च्या गुणापेक्षा अधिक. S1 चे गुण S3 आणि S5 पेक्षा अधिक. S3 चे गुण S4 च्या गुणापेक्षा अधिक. तर जी दोघांची माहिती आहे ती अगोदर लगेच उचलायची आपण. S3 हा S3 चे गुण S4 च्या गुणापेक्षा अधिक, म्हणजे S4 पेक्षा अधिक. या ठिकाणी आपण S4 काढूयात. त्यानंतर मात्र अधिक आहेत, मात्र S6 च्या गुणापेक्षा कमी आहेत. परंतु हे जे S3 आहे
S3 चे गुण S4 च्या गुणापेक्षा अधिक आहेत, मात्र S6 च्या गुणापेक्षा, म्हणजे हे जे S3 आहे ते S6 पेक्षा कमी आहे. तर पुढे आपण वापर करूयात. S5 चे गुण S6 च्या गुणापेक्षा अधिक आहेत, म्हणजे या ठिकाणी हे 3 S6 पेक्षा कमी आहे. समजा हे S6 आहे आणि आपल्याला सांगितले की S5 चे गुण S6 पेक्षा जास्त आहेत, म्हणजे S5 सगळ्यात या ठिकाणी उंच दिसतो आपल्याला. S5 सध्या तरी या चौघामध्ये. त्यानंतर आता जी पूर्वीची माहिती होती त्याचा थोडा वापर करूयात आपण. S4 आणि S6 चे गुण S2 च्या गुणापेक्षा अधिक आहेत, म्हणजे S4 आणि S6 हे S2 च्या पेक्षा अधिक, म्हणजे हे पण अधिक, म्हणजे या ठिकाणी S2 त्याच्यापेक्षा कमी असेल, हा S2. त्यानंतर S1 चे गुण S3 आणि S5 पेक्षा अधिक आहेत. S1 चे गुण S3 पेक्षा अधिक आणि S5 पेक्षा, म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा S1 अधिक आहे. तर 1 2 3 4 5 6. आता या ठिकाणी सगळ्यात जास्त कुणाचे आहे तिथे जर पाहिलं आपण तर S1 सगळ्यात जास्त आहे S5 पेक्षा. S5 S6 पेक्षा, S6 S3 पेक्षा, S3 S4 पेक्षा आणि हा S2 पेक्षा. पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीनं माहिती घेऊन आपल्याला आलेख काढल्यानंतर लवकर सोडवता येतो. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 8 मुली ABCDEFG एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. तर 8 विद्यार्थ्याच्या आधी आपण स्थान निश्चित करूया. 1 2 3 4 5 6 7 8. तर हे 8 निश्चित झाल्यानंतर सोडवण्याची पद्धत लक्षात घ्या. जी च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी ई बसली आहे, म्हणजे याला जर जी नाव दिलं आपण तर जी च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी 1 2, तर या ठिकाणी ई बसलेली आहे. एच च्या डावीकडे लगत एफ बसली आहे, एच च्या डावीकडे लगत एफ बसली आहे. पण या ठिकाणी एच कुठे येणार आहे हे निश्चित नाही अजून, पण डावीकडे एफ बसली आहे. सी आणि डी यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. आता सी आणि डी मध्ये 2 व्यक्ती, आता या ठिकाणी कुठेही 2 असू शकतात, म्हणजे आपण आणखी थोडं वेटिंग करूयात, पुढचे वाक्य वाचूयात. सी आणि एच यांच्या दरम्यान 3 मुली बसलेल्या आहेत. सी आणि एच मध्ये 3. त्यानंतर ई ही बी ची शेजारी नाही, ई ही बी ची शेजारी नाही, म्हणजे इथं बी येणार नाही, इथंही बी येणार नाही, म्हणजे ह्या 2 ठिकाणी बी असणार नाही. तर पहा आता या ठिकाणी या 2 ठिकाणी बी नाही. त्यानंतर आपल्याला जी माहिती दिली आहे सी आणि डी च्या दरम्यान 2 मुली आणि सी आणि एच च्या दरम्यान 3 मुली, आणि एफ च्या डावीकडे लगत एच च्या डावीकडे लगत एफ बसलेली आहे. तर पहा आता सी आणि डी चा जर विचार केला, 3 मुली आणि 2 मुलीचा, सी आणि एच. तर पहा या ठिकाणी आता सी आणि एच मध्ये 3 मुली जर पाहिलं तर हे 3 तर घेऊ शकत नाही, कारण ऑलरेडी हे स्थान निश्चित झालंय. म्हणजे आता हे जर 3 घेतलं तर इथं सी आणि एच येऊ शकतं. परंतु आपल्याला दुसरी कंडिशन आज सांगितली आहे सी आणि डी मध्ये 2, म्हणजे इथं जर सी घेतलं तर 2 सोडून डी इथं घेता येत नाही. इथं जर सी घेतलं तर 2 सोडून डी इथं घेता येत नाही, म्हणजे हे जे आपण 3 सलग घ्यायला लागलो हे पण कॅन्सल होतं. मग डी जर इथं घेतलं तर 1 2 3 घेऊन या ठिकाणी सी घेऊ शकता तुम्ही, कारण एच आणि सी मध्ये 3 आहेत. म्हणजे या ठिकाणी जर आपण एच घेतलं, पहा 1 2 3 सोडून या ठिकाणी येईल सी. त्याचबरोबर सी आणि डी मध्ये 2, सी आणि डी मध्ये 2, म्हणजे या ठिकाणी डी घेऊयात आपण. डी हे 2. त्यानंतर ई ही बी ची शेजारी नाही, म्हणजे ई ही बी ची शेजारी नाही, म्हणजे बी इथे येणार नाही. म्हणजे या ठिकाणी जर आपण
इथं बी घेतलं तर पुढे आपल्याला काय माहिती सांगितलंय पहा. एचच्या डावीकडे लगत एफ बसला आहे. एचच्या डावीकडे लगट म्हणजे या ठिकाणी एफ, बी इथं नाही म्हणजे बी या ठिकाणी, आणि या ठिकाणी आता जो कोणी राहिलेला असेल तो म्हणजे ए. ही रचना आहे. प्रश्न काय आहे पहा. ए च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण आहे. ए या ठिकाणी आहे आणि याच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी म्हणजे 1 2 3, तर हा जी बसलाय ए च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे. कागदाची घडी उघडून नेमकं आकृती कशी तयार होते. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी टेटचा क्लास लावलेला आहे, जीनियस मॅथकडे ज्यांनी टेटचा क्लास लावलेला आहे, त्यांना हे प्रश्न अगदी सेकंदामध्ये सुटतात. कारण आपण याचं एक स्पेशल पुस्तक म्हणजे आकृत्या 1000 आकृत्या असलेलं एक सरावासाठी पुस्तक दिलेलं आहे आणि त्यामध्ये या पद्धतीच्या किमान 100 आकृत्या सरावासाठी दिल्या होत्या. त्यामुळे ज्यांनी टेटचा क्लास लावलेला आहे त्यांना हे पुस्तक मिळालेलं आहे 1000 आकृत्यांच्या सरावासाठी. तर त्यांना हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये सुटतो आणि तुम्हालाही सोडवता येऊ शकतो, इतका सोपा प्रश्न आहे. तर दिलेलं काय आहे पहा. कारण असे 2 प्रश्न आलेले आहेत आकृत्यांची. तर हा भाग जो आहे मुडपून केलाय. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका कागदाचा हा 1/4 भाग घेतलेला आहे, असा 1/4, आणि या ठिकाणी हे वर्तुळ केलेलं आहे आणि हा त्रिकोण केलेला आहे. तर ही घडी उघडतो तेव्हा हे वर्तुळ इथं येतं आणि हा त्रिकोण इथंच येतो असा. जेव्हा आता खालची घडी वर टाकली जाते तेव्हा हे 2 वर्तुळ असे येतात आणि त्रिकोण उलटे होतील, वर या ठिकाणी उलटे असे येतील आणि ही आकृती तुम्हाला पर्याय 1 मध्ये पाहायला मिळेल. म्हणजे अतिशय सेकंदामध्ये हे प्रश्न तुम्ही सोडवू शकतात, इतके सोपे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. आठवड्यामध्ये वार आणि त्यासंबंधी रिलेटेड खरं तर हे प्रश्न आहेत. C1, C2, C3, C4 आणि C5 सोमवारपासून सुरू होणाऱ्या सोमवार ते रविवार या आठवड्यामध्ये 7 वेगवेगळ्या दिवशी तयार करण्यात आलेल्या खुर्च्या आहेत. म्हणजे या 7 खुर्च्या आहेत एक आठवड्यामध्ये तयार करण्यात आलेल्या. जर आपण याची मांडणी केली तर 7 खुर्च्या जर पाहिल्या 1 2 3 4 5 6 आणि 7 सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आणि ह्या 7 ज्या खुर्च्या आहेत त्याचं नाव आहे C1, C2, C3, C4, C5, C7 पर्यंत. तर दिलेल्या माहितीनुसार पहा, 2 खुर्ची C5 च्या आधी तयार करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे C5 च्या आधी किती 2 खुर्च्या, म्हणजे 1 आणि 2, त्यानंतर C5 तयार झाली म्हणजे बुधवारी तयार झाली. त्यानंतर पहा C1 आणि C5 च्या दरम्यान 2 खुर्ची तयार करण्यात आलेल्या आहेत. आता C5 आणि C1 मध्ये 2 खुर्च्या. आता इथं तर इकडे 2 खुर्च्याला चान्स नाही म्हणजे इकडे 2, म्हणजे इथं येईल C1. C2 आणि C3 यांच्या दरम्यान 1 खुर्ची तयार करण्यात आलेली आहे. C2 च्या आधी 3 खुर्च्या तयार करण्यात आलेल्या आहेत. C2 च्या आधी 3 खुर्च्या म्हणजे 1 2 3 तयार केलेत. हे कुठेही घेऊ शकता, लक्षात घ्या. पण नेमकं पुढे जी काय अडचण येते, कारण आता या ठिकाणी प्रश्न मी सोडवला होता म्हणून मी तुम्हाला म्हणजे डायरेक्ट लवकर सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे पहा, या ठिकाणी C2 आणि C3 च्या दरम्यान 1 खुर्ची आहे. C2 च्या आधी 3 खुर्च्या तयार करण्यात आलेल्या आहेत. C6 ही C4 च्या नंतर मात्र C7 च्या आधी तयार करण्यात आलेली आहे. C4 आणि C6 यांच्या दरम्यान किती खुर्च्या असतील असा प्रश्न आहे. तर हा प्रश्न झाला. परंतु नेमका अडचण काय येते, जेव्हा आपण C5 चा विचार करतो 2 पूर्वी, आता हे C5 इथं पण येऊ शकलं असतं, पण C5 इथं आलं की मग C1 इकडे शेवटी जातं. हे या ठिकाणी मॅच होत नाही. तर पहा दिलेल्या माहितीनुसार C2 आणि C3 च्या दरम्यान 1 खुर्ची आहे. त्यानंतर C2 च्या आधी 3 खुर्च्या तयार करण्यात आलेल्या आहेत
C2 च्या आधी 3 खुर्च्या तयार करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे या ठिकाणी C2 घ्यावं लागेल आणि C2 आणि C3 च्या दरम्यान एक खुर्ची. आता C2 आणि C3 च्या दरम्यान एक खुर्ची म्हणजे या ठिकाणी येईल C3. त्यानंतर पहा C6 ही C4 च्या नंतर मात्र C7 च्या आधी तयार करण्यात आलेली आहे. C6 C4 च्या नंतर म्हणजे C4 या ठिकाणी C6 ही C4 च्या नंतर मात्र C7 च्या आधी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी C6 ही C4 इथे येईल C6, परंतु C7 म्हणजे राहिलेलं शेवटी. तर अशा पद्धतीने जर विचार केला आपण तर प्रश्न विचारलाय C4 आणि C6 च्या दरम्यान 3 खुर्च्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पर्याय 2. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुन्हा आकृतीची घडी. पुन्हा या ठिकाणी जर आपण पाहिलं एक स्क्वेअर घ्या, त्याचा 1/4 भाग जो कट कसा केलाय ते पहा. या ठिकाणी असा चौकोटी कट केलेला आहे, मध्ये पण असा रेक्टँगल कट आहे आणि हा गोल आहे. तर ही आकृती जेव्हा इथं उलगडली जाईल म्हणजे एक घडी, तेव्हा हा कट इथं असा येईल, हा स्क्वेअर असा येईल म्हणजे आयत, आणि हे वर्तुळाकार इथं येईल. आता हीच आकृती जेव्हा वरच्या बाजूला उलगडली जाते त्यावेळेस इथं सेंटरला हे असे येणार, जे आहे ते इथंच. हा रेक्टँगल इथं, हा पण रेक्टँगल इथं, आणि हे वर्तुळाकार, हे वर्तुळाकार. त्यानंतर या ठिकाणी एक छोटा त्रिकोण आहे, तसाच त्रिकोण या ठिकाणी येणार आहे, आणि हा त्रिकोण या ठिकाणी मात्र उलटा होणार आहे असा, इकडून वरच्या बाजूला उघडल्यामुळं. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न. विधान आणि निष्कर्ष. विधान दिलेलं आहे पहा, सर्व पी झेड आहेत. म्हणजे हे जर पी असतील तर हे सर्व पी कोण आहेत? झेड आहेत. सर्व यस हे झेड आहेत. आता सर्व यस सुद्धा झेड आहेत, म्हणजे या झेड मध्येच यसचं गोल एक काढावं लागेल आपल्याला यसचं. आता पी आणि यसचा काय संबंध आहे का माहिती नाही, पण आपल्याला असं लिहिता येतं की झेड मध्येच पी पण आहे आणि यस पण आहे. निष्कर्ष काय आहे पहा, काही यस पी आहेत, काही यस पी आहेत. माहितीच नाही ना, निश्चित नाही, आपण सांगू शकत नाही, म्हणजे पहिलं चूक आहे. कोणताही झेड यस नाही, कोणताही झेड यस नाही. काही झेड यस असणारच आहेत ना, कारण यस झेड मध्येच आहेत. मग झेड यस मध्ये थोडे तरी असणार, पण इथं नाही म्हणते, म्हणजे हे पण चूक आहे. म्हणजे निष्कर्ष कोणताच निघत नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. या ठिकाणी आपण तो मोठा जो प्रश्न म्हटला होता सुरुवातीला तो सोडवून घेऊयात. तर दिलेल्या प्रश्नामध्ये काही चिन्ह दिलेले आहेत पहा. पी ग्रेटर दॅन क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा लहान देखील नाही आणि समान देखील नाही. म्हणजे आपण असं लिहू शकतो पी ग्रेटर दॅन क्यू. याचा अर्थ काय होतो, तर पी हा लहान नाही किंवा समान नाही, म्हणजे पी हा मोठा असला पाहिजे. पी हा मोठा असला पाहिजे, हा त्याचा खरा अर्थ झाला. असं असेल तर असं. त्यानंतर पी लेस दॅन ऑर इक्वल टू क्यू असेल तर पी हा क्यू पेक्षा मोठा देखील नाही आणि लहान देखील नाही. याचाच अर्थ काय होईल मग, पी हा क्यू इतकाच असेल. त्यानंतर तिसरं विधान, पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू म्हणजे काय, तर पी हा क्यू समान नाही. पी हा क्यू समान नाही, नॉट इक्वल टू क्यू. त्यानंतर चौथं वाक्य आहे पी बरोबर क्यू, पी नॉट इक्वल टू क्यू आहे. याचा अर्थ पी हा क्यू पेक्षा मोठा नाही, म्हणजे पी हा क्यू पेक्षा लहान असेल किंवा बरोबर असेल. मोठा नाही म्हणजे लहान असेल किंवा मोठा असेल, हे अर्थ लक्षात घ्या. त्यानंतर पी बरोबर क्यू, पी बरोबर क्यू म्हणजे काय, तर पी हा क्यू पेक्षा मोठा देखील नाही आणि समान देखील नाही, म्हणजेच लहान असेल, म्हणजे पी हा क्यू पेक्षा लहानच असेल. त्यानंतर पी ग्रेटर दॅन क्यू म्हणजे काय, तर पी हा क्यू पेक्षा लहान नाही, म्हणजे पी पेक्षा
पी हा क्यू पेक्षा मोठा असेल किंवा इक्वल असेल. तर हे त्याचे खरे अर्थ आहेत. तर या ठिकाणी आता विधान दिलेले आहेत, या विधानाचा पण आपल्याला अर्थ काढावा लागेल आणि त्यावरून आपल्याला निष्कर्ष शोधायचा आहे. तर पहिला आहे एफ बरोबर बी. आता बरोबर म्हणजे काय, पी पेक्षा क्यू मोठा, म्हणजे या ठिकाणी एफ पेक्षा बी मोठा असा अर्थ झाला. दुसरा आहे एम ग्रेटर दॅन एच. सेपरेटली तुम्ही या ठिकाणी, तर या ठिकाणी जर पाहिलं एम ग्रेटर दॅन, इथं आहे पहा पी ग्रेटर दॅन क्यू, पी क्यू पेक्षा मोठा, एम एच पेक्षा मोठा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येतो एम मोठा असेल किंवा बरोबर असेल एच. त्यानंतर तिसरं विधान आहे के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए. हे चिन्ह इथं आहे पहा, याचा अर्थ बरोबर नाही, म्हणजे के इज नॉट इक्वल टू ए. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं एच नॉट इक्वल टू एफ दिलेला आहे, एच नॉट इक्वल टू एफ. तर नॉट इक्वल टू म्हणजे काय, एच लेस दॅन ऑर इक्वल टू एफ इथं दिलेला आहे पहा. असं असेल तर असं लिहायचं आहे, म्हणजे असं असेल तर असं लिहायचं आपण. त्यानंतर पुढे आहे आर ग्रेटर ऑर लेस दॅन के. तर हे या ठिकाणी दिसतं, म्हणजे या ठिकाणी आर बरोबर के. आणि शेवटचं आहे एच ग्रेटर दॅन के. तर ग्रेटर दॅन म्हणजेच एच लेस दॅन के, या ठिकाणी ग्रेटर दॅन के होईल. तर हे सगळे अर्थ झालेत. आता यावरून निष्कर्ष जर पाहिला तर पहिला निष्कर्ष असा आहे की बी पेक्षा आर मोठा आहे. हे बरोबर आहे का चूक शोधायचं आहे. तर आता बी आणि आरचा जर विचार केला तर पहा कुठं आहे आर, या ठिकाणी के आर आहे. तर हा सहसंबंध लावत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, एफ पेक्षा बी मोठा आहे. मग एफ कुठं आहे का बघायचं पुन्हा दुसरीकडे. तर इथं आहे एफ पेक्षा बी मोठा आहे आणि एच पेक्षा एफ मोठा आहे. एच पेक्षा एफ मोठं, एच पेक्षा के मोठा आहे. आणि या ठिकाणी आर आणि के बरोबर आहेत. के पेक्षा एच मोठा आहे, एच पेक्षा एफ मोठा आहे, एफ पेक्षा बी मोठा आहे. याचा अर्थ बी पेक्षा आर मोठा असणारच, बी पेक्षा आर मोठं असेल. एफ पेक्षा बी मोठं, एच पेक्षा एफ मोठं, यावरून आपल्याला हा निष्कर्ष, म्हणजे ह्या सगळ्यांचा सहसंबंध लावल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बी पेक्षा आर मोठा आहे. म्हणजे हे पहिलं विधान सत्य आहे. आता दुसरं आहे आर पेक्षा ए मोठं. तर आर पेक्षा ए मोठं, आता आर आणि के चा जर विचार केला तर आर आणि के बरोबर आहे. आणि या ठिकाणी सांगितले की के आणि ए निश्चित इक्वल टू नाही, म्हणजे काय नेमकं माहिती नाही, मोठा आहे का लहान आहे हे पण दिलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान निश्चित सांगता येणार नाही, म्हणून हे चूक आहे. म्हणजे फक्त विधान एक सत्य आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हा प्रश्न इतका वेळ जर घालत असेल तर कशाला सोडवायचा. तर जर तुम्ही इतर प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवला तर असा एखादा प्रश्न तुम्ही ड्रॉप केला तरी चालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, कारण तेवढाच वेळ तुम्ही इतर प्रश्नाला देऊ शकता. परंतु ही मेथड काय आहे हे आपल्याला लक्षात येण्यासाठी या प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर वेन आकृती. वेन आकृती म्हणजे पहा, हा जो अर्धवर्तुळ दिलाय त्याला वर्तुळ म्हटलेला आहे, हा जो आयत आहे त्याला आयत, आणि हा जो चौरस आहे त्याला त्रिकोण म्हटलंय. तर यावरून आपल्याला काही माहिती समजून घ्यायची आहे. केवळ वर्तुळ असणाऱ्या आयताची संख्या 5 आहे. केवळ वर्तुळ आणि आयत असणारे 5 आहेत असं म्हटलेलं आहे. तर पहा, हे आयत आणि वर्तुळामध्ये फक्त हा 5 अंक दिसतो आपणास, म्हणजे हे पहिलं विधान सत्य आहे. त्यानंतर त्रिकोणाची एकूण संख्या 40 आहे. हे त्रिकोण, आता त्रिकोणामध्ये सगळ्यांची बेरीज 40 येते का पहा.
त्रिकोणामध्ये काय काय आहे, म्हणजे त्रिकोण म्हणजे हा चौकोनाचा भाग आहे स्क्वेअर मध्ये. 6 अधिक 5 अधिक 19 अधिक 10 या सगळ्यांची बेरीज करून घ्या. तर 5 आणि 6 11, 11 आणि 19 30 आणि हे 10 40. म्हणजे त्रिकोणाची एकूण संख्या. तर ह्या त्रिकोणामध्ये जर पाहिलं आपण काय काय आहे, तर 10 आहे, 5 आहे, 15 झालं आणि हे 25 म्हणजे हे 40 हे पण बरोबर आहे. केवळ त्रिकोण असणाऱ्या वर्तुळाची संख्या 5 आहे. केवळ त्रिकोण असणाऱ्या वर्तुळाची संख्या, केवळ त्रिकोण असणाऱ्या वर्तुळाची संख्या, तर ही 6 आणि 5 11 आहे, म्हणजे हे तिसरं चुकीचं आहे. तर या ठिकाणी विधान 1 आणि 2 हे बरोबर आहेत आणि हा पर्याय येतो पर्याय क्रमांक 2 मध्ये. परंतु त्यांनी उत्तर दिले 1, म्हणजे हा पण प्रश्न कन्फ्यूज आहे. पुन्हा एकदा तुम्ही या प्रश्नाचा विचार करू शकता, कारण आपल्या लक्षात येईल केवळ वर्तुळ असणाऱ्या आयताची संख्या, केवळ वर्तुळ असणारे आयत 5 बरोबर आहे. त्रिकोणाची एकूण संख्या म्हणजे हे त्रिकोणाचा, याला आपण त्रिकोण म्हटलेला आहे दिलेल्या माहितीनुसार. तर 10 5 15 आणि 6 21 आणि 19 40 येतं. एकूण संख्या 40 हे पण बरोबर आहे. केवळ त्रिकोण असलेले वर्तुळ, त्रिकोण असलेले वर्तुळ 6 आणि 5 11 यायला पाहिजे, पण इथं 5 दिले म्हणजे हे चूक आहे. म्हणून या प्रश्नामध्ये कन्फ्युजन आहे, नक्कीच चेक करून घ्या. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न आहे दिलेल्या अक्षरमालिकेमध्ये 2 किती वेळ आलेला आहे, तर हे मोजून घ्या, तुम्हाला लक्षात येईल लगेच. याचं उत्तर येतं 10. यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत. प्रत्येक संख्येतील सर्व 3 अंकी आकड्यांची डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी करायची. पहिला आहे पहा 813. आता डावीकडून उजवीकडे मांडणी करायची म्हणजे काय होईल, हे 1 3 8. त्यानंतर आहे 524 म्हणजे हे होईल 2 4 5. त्यानंतर आहे 931 म्हणजे हे होईल 1 3 9. पुढचा आहे 3 5 4 म्हणजे हे होईल चढत्या क्रमानं 3 4 5. तर याची मांडणी केलेली आहे आपण. ही नवीन मांडणी आहे पहा 138 245 839 345. तर सर्वात लहान संख्या कोणती झाली, तर लहान संख्या कोणती झाली 138 सर्वात लहान, आणि ही संख्या 813 पासून झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर यानंतर पुढचा इनपुट आणि स्टेप्स हा नवीन प्रकार आहे प्रश्न. म्हणजे जे कोणी सीसॅट देत होते यापूर्वी त्यावेळेस असे इनपुटचे प्रश्न असायचे, परंतु त्यामध्ये सुद्धा असे प्रश्न आता बंद झालेले आहेत. पण नेमकं प्रश्न समजून घेऊयात. तर पहा इनपुट आहे 57 68 78 आणि 38. याची पायरी नंबर 1 आहे 12 14 15 11. पायरी 2 आहे 3 5 6 2. पायरी 3 आहे 27 125 216 8. तर पायरी 3 ही शेवटची पायरी आहे. पण हे असंच का झालं हे पण लक्षात आलं पाहिजे आपल्याला. याच पायऱ्या का मांडल्या, तर पहा 57 5 आणि 7 12 घेतलं, 8 आणि 6 14, 7 आणि 8 15, 3 आणि 8 11. पुन्हा 1 आणि 2 ची बेरीज 3 आली, 1 आणि 4 5 15 म्हणजे 1 आणि 5 6, 1 आणि 1 2. पुन्हा त्यांचे घन लिहिलेले आहेत 27 125 216 आणि 8. कळाले यांच्या स्टेप्स, यांनी याच का घेतल्या. तर आता आपल्याला काय दिले इनपुट. इनपुट दिलेला आहे 79 65 47 आणि 94. तर आपली स्टेप काय येईल पहा. स्टेप नंबर 1 म्हणजे या 2 अंकाची बेरीज 7 आणि 9 16, 6 आणि 5 11, 4 आणि 7 11, 9 आणि 4 13. त्यानंतर आपल्याला विचारलंय स्टेप दुसरी, आणि आपल्याला तेच विचारलं इनपुटची दुसरी पायरी कोणती, सेकंड पायरी.
तर या ठिकाणी 6 आणि 1 7, 1 आणि 1 2, 1 आणि 1, 1 आणि 3 4, म्हणजे आपली दुसरी पायरी येते 7 2 2 4, 7 2 2 4 पर्याय क्रमांक 3. जर तुम्हाला तिसरी पायरी विचारली असती स्टेप 3, तर पुढच्या पायरीमध्ये याचे घन केलेले आहेत, म्हणजे याचा घन 343, 2 चा घन 8, 2 चा घन 8, 4 चा घन 64. तिसरी स्टेप विचारली असती तर हे इनपुटमध्ये लक्षात ठेवायचं, सुरुवातीला काय दिले आणि त्याच्यामध्ये बदल कसे करत गेलेत, यावरून तुम्हाला हा प्रश्न अगदी सहज सोडवता येईल. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे B1 B2 B3 B4 B5 या 5 दुचाकी सोमवार पासून सुरू होणाऱ्या आणि शुक्रवारीपर्यंतच्या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी विकण्यात आल्या. तर 5 दिवशी 5 मोटरसायकल विकलेले आहेत. 1 2 3 4 5. याला आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे नाव देऊयात. तर दिलेल्या माहितीनुसार B2 गुरुवारी विकण्यात आली. गुरुवारी कोणती? B2. 2 दुचाकी B1 आणि B3 यांच्या दरम्यान विकण्यात आल्या. B1 आणि B3 च्या दरम्यान 2. B3 च्या आधी B1 विकण्यात आली. तर B3 च्या आधी कोण विकली? B1. B4 नंतर B5 विकण्यात आली. B4 नंतर B5. आता सगळ्यात महत्वाचं वाक्य काय आहे पहा, 2 दुचाकी B1 आणि B3 मध्ये. आता B1 आणि B3 मध्ये जर 2 विकले असतील तर या ठिकाणी पहा B1 आणि B3 इथं तर घेऊन चालणार नाही कारण 2 येत नाही. इथं घेऊन चालणार नाही कारण हे 2 इथं घेतल्यानंतरच येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी पहा B1 आणि B3 इथं येणार आहे, परंतु आपल्याला सांगितले की B3 च्या आधी B1 झाले. B3 च्या आधी B1 म्हणजे या ठिकाणी B1 घ्यावं लागेल आणि इथं घ्यावं लागेल B3 आणि दोन्हीच्या मध्ये 2 मोटरसायकली झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला सांगितले पहा B3 च्या आधी B1, B3 च्या आधी B1 झालेली आहे आणि B4 च्या नंतर B5, B4 च्या नंतर B5 म्हणजे या ठिकाणी B4 झाली तर इथं B5 होईल. आणि प्रश्न असं विचारलाय बुधवारी कोणती गाडी विकण्यात आली, तर बुधवारी B5 विकण्यात आली. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी पुढच्या प्रश्नामध्ये अंक दिसत नाहीत, पण या प्रश्नाची रूपरेषा आपण थोडक्यात समजून घेऊयात. तर या ठिकाणी आपल्याला जो आलेख दिलेला आहे कंपन्यांचे टेलिव्हिजन आणि रेफ्रिजरेटर यांच्या उत्पादनाची माहिती दिली आहे आणि या ठिकाणी 5च म्हणजे कंपन्याची दिली आहे, 5 वेगवेगळ्या. तर सर्व 5 कंपन्यांच्या टेलिव्हिजनचे सरासरी उत्पादन आणि रेफ्रिजरेटरचे सरासरी उत्पादन याची बेरीज किती. म्हणजे टेलिव्हिजनचं सेपरेट काढायचं आहे आणि रेफ्रिजरेटरचं सेपरेट काढायचं आहे. तर लक्षात घ्या दोन्ही 5-5 असल्यामुळे काय करायचं आहे, या ठिकाणी जे काही अंक दिलेले आहेत 10 संख्या दिल्यात त्या आहेत 166, 175, 324, 200, 150 आणि दुसरे आहेत 248, 162, 72, 225 आणि 188. तर सरासरी सेपरेट काढून पुन्हा त्याची बेरीज करायची नाही, तर सगळ्याचीच बेरीज एकदाच करा. ही बेरीज येते 1820 आणि याला एकदाच 5 ने भागा. 5 ने भागल्यानंतर उत्तर येईल 364. म्हणजे समान संख्या असल्यामुळे सेपरेट सरासरी काढायची गरज नाही, एकदाच बेरीज करायची आणि 5 ने भागायचं. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर क्रमाने येणाऱ्या आकृती ओळखायची. तर या ठिकाणी हा काळा भाग आहे, त्याच्या पुढचा काळा भाग घेतलाय आणि पुन्हा काय केलंय, जो काळा भाग होता त्याच्या मागचा काळा भाग घेतलाय. आता जो काळा भाग आहे त्याच्या पुढचा काळा भाग घेतलाय, म्हणजे आता जो आहे त्याच्या मागचा म्हणजे या ठिकाणी खालचा काळा भाग. तर पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर असेल. म्हणजे पुढचा काळा भाग, मागचा काळा भाग या पद्धतीने. त्यानंतर पुढे आपल्याला क्रमवार येणारे अक्षरमालिकेमधलं पद शोधायचं आहे. तर जे अक्षरमालिका दिलेली आहे ती अक्षरमालिका जर आपण पाहिली
MLIOONQRS आणि SUX. तर पुढे काय? तर या ठिकाणी पहा MN हे MNQS याचे जर अनुक्रमांक पाहिले आपण 13, 15, 17, 19 म्हणजे +2 न पुढे गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पुढचं अक्षर जे येणार आहे S 21 नंबरचं ते असेल U. त्यानंतर मधलं जे अक्षर आहे हे आहे L. LORU पुढे काय? तर हे जे अक्षर आहेत ते पहिलं आहे 12 नंबर +3 केलं की हे 15 आलं. पुन्हा हे +3 केलं की 18 नंबरचं 21 नंबरचं पुढे आता 24 नंबरचं X असेल UX. त्यानंतर पहा INSX. तर हे 5-5 न वाढत गेलेले अक्षर आहेत आणि म्हणून या ठिकाणी पुढचं अक्षर येईल C. कारण Xच्या नंतरची 2 अक्षर YZ आणि पुढचे 3. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुन्हा बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न. 5 व्यक्ती P1, P2, P3, P5 एका ओळीमध्ये बसलेले आहेत उत्तरेकडे तोंड करून. हे 5 जण बसलेले आहेत पहा. दिलेल्या माहितीनुसार P2च्या लगत डावीकडे P3 बसला आहे. P2च्या लगत डावीकडे P3. P3च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी P4 आहे. आता P3च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी जर विचार केला तर कुठून पण घेतलं तर मध्ये 2 सोडावे लागणार. मग 2 सोडले तर इथून घेतलं तर इथून पुढे येईल. कुठून पण सुरुवात केली तर समजा आपण इथं P3 घेतलं आणि P3च्या उजवीकडे तिसरं स्थान P4. त्यानंतर P1च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी P5 आहे. P1च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी P5 म्हणजे इथं जर P1 घेतलं तर याच्या तिसऱ्या स्थानी इथं P5 डावीकडे. आता राहिलं काय? P1 P2 मध्यभागी येईल. मग P3 P4 P5. तर बरोबर मध्यभागी कोण बसेल? तर P2 बसेल. यानंतर पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे आणि चुकीचं आपल्याला पद शोधायचं आहे. 16, 32, 64, 128, 254, 512. तर पहा दुप्पट करत गेले. 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64, 64 ची दुप्पट 128. आता या ठिकाणी यायला पाहिजे होतं 256 म्हणून हे चुकीचं आहे 254. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे अंदाजीकरण. 10.04 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 8.124 गुणिले 5.09. तर अंदाजीकरण करत असताना या ठिकाणी हे पूर्ण संख्या घ्या 8 आणि ही 5 आणि इकडे पूर्ण संख्या 10 अधिक प्रश्नचिन्ह. तर 10 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 8 गुणिले 5 चा गुणाकार येतो 40. तर 10 मध्ये किती मिसळल्यावर 40 येईल? 30. म्हणून याचं उत्तर येतं 30. यानंतर पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 5 मित्र ABCDE दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत. ABCD आणि E 5 जण. दिलेल्या माहितीनुसार B आणि D अगदी टोकाला बसलेले आहेत. BD टोकाला. त्यानंतर A च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी C आहे. A च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी C. आता यांची तोंड इकडे आहेत लक्षात घ्या. तोंड इकडे असल्यामुळे काय होतं? ही बाजू उजवी होते कारण हे दक्षिणेकडे बघायला खालच्या दिशेने आणि ही बाजू होते डावी. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलंय A च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी C म्हणजे या ठिकाणी जर A असेल तर इकडे C. A B C D मध्यभागी E. तर आपल्याला प्रश्न विचारलाय E च्या लगत डावीकडे कोण बसलेला आहे? E च्या लगत डावीकडे आहे C. पर्याय 3. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे सहसंबंधावरील. 3-4 @ 6 = 18. तर इथं काय केले नेमकं समजून घ्या. 3 गुणिले 4 चा गुणाकार 12 अधिक 6 = 18. हीच सेम पद्धत वापरून आपल्याला 7-3
10 ची किंमत काढायची आहे. तर 7 त्रिक 21 अधिक 10 बरोबर 31. या पद्धतीने आपण शोधू शकता. यानंतर पुढे इनपुट आणि पायरी स्टेप्स वगैरे असं दिलेलं आहे. आणि आपल्याला जे इनपुट दिलेलं आहे हे खूप मोठं आहे पहा. 6 3 8 4 7 2 5 4 43 28 62. त्यानंतर पुढच्या ज्या दोन संख्या आहेत 34 28 76 आणि शेवटची संख्या आहे पहा 43 28. तर हे इनपुट आउटपुट मध्ये या ठिकाणी काय आहे थोडं जर निरीक्षण केलात तुम्ही तर स्टेप 1 मध्ये काय केलेलं आहे पहा. स्टेप 1 तर पहिला अंक वगळलाय पहा. इथला पहिला अंक वगळलाय, बाकी जशाला तसं लिहिलंय. पहिला अंक वगळून म्हणजे या ठिकाणी पहिला अंक वगळायचा आणि हे बाकी जशाला तसं लिहायचं. म्हणजे हे पहिला कट करायचा, प्रत्येकाचा पहिला कट करायचा, बाकी जशाला तसं. पुन्हा स्टेप 2 मध्ये काय करायचंय, शेवटचा अंक कट केला म्हणजे हा अंक कट केला, हा कट केला, हा कट केला आणि हा पण कट केला. त्यानंतर स्टेप 3 मध्ये काय करायचंय, पुन्हा पहिला अंक कट, हा कट होईल, हा पण कट होतो, हा पण कट होतो. आता शेवटच्याचे 2च अंक राहिले. 2 अंकामध्ये काही डिस्टर्ब होत नाही. इथे लक्षात आलं असेल तुम्हाला 96 ला 96 तसंच ठेवलं यांनी. 96 96 96 2 अंकापर्यंतच कमी करायचंय. पुन्हा स्टेप 4 मध्ये काय होईल, पुन्हा पाठीमागचा अंक 5 6 7. त्यानंतर स्टेप 5 मध्ये काय होईल, पहिला अंक, हे तर 2 अंकी आहे, हे 2 अंकी 2 अंकी. म्हणजे या ठिकाणी संख्या काय होईल पाचव्या अंकामध्ये 472 28 28 आणि 32. तर आपल्याला असं विचारलं की पाचव्या पायरीत प्राप्त होणाऱ्या 2 अंकी संख्येची बेरीज किती. 28 28 आणि 32 बेरीज करा, येईल 88. पर्याय 3. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्रमाने येणारी संख्या शोधायची आहे. 168 172 188 224 288. तर मी नेहमी सांगत असतो की वर्ग पाठ करा, घन पाठ करा. वर्ग प्लस 1 घन प्लस 1 हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला नोकरी करायची असेल ना तर हे सगळं आलंच पाहिजे, पाठच असलं पाहिजे. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण, पहिल्या दोन्हीमध्ये फरक आहे +4चा, दुसऱ्या दोन्हीमध्ये फरक आहे +16, त्यानंतर फरक 36, फरक +64. म्हणजे हा 2चा वर्ग आहे, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग. आता हा फरक असणार आहे 10चा वर्ग 100. म्हणजे 288 नंतर काय येईल, 288 + 100 388. पर्याय 1. यानंतर पुढील प्रश्न, शेवटचा प्रश्न पाहूया आपण. लास्ट क्वेश्चन. 4 प्रश्न आपण ड्रॉप केलेले आहेत, पण खूप लेंदी आणि खूप व्हिडिओ मोठा होते म्हणून आपण या ठिकाणी ड्रॉप केलेत. परंतु त्यासारखे बरेच प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहेत, त्यामुळे एक दिशा तुम्हाला मिळाली असेल. तर शेवटचा एक प्रश्न पाहूयात आपण. या ठिकाणी शाळामध्ये पुरुष शिक्षकांनी महिला शिक्षकाची संख्या दिली आहे. तर या ठिकाणी काही डॉट दिसणार नाहीत, परंतु पीडीएफ मधून पाहून मी खरंतर स्पष्टीकरण देतोय. तर L1 म्हणजे काय, सर्व 5 शाळेतील पुरुषांच्या संख्येची सरासरी. तर पुरुषांची संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी पुरुषांची संख्या दिलेली आहे पहा 125 अधिक 150 अधिक 85 अधिक 95 अधिक 150. या सर्वांची बेरीज येते 605. याला जर आपण 5 ने भागलं तर सरासरी येते 121. तर ही आहे L1 ची किंमत. कारण आपल्याला L1 वजा L2 काढायचं आहे, L1 वजा L2 काढायचंय. तर L1 बरोबर 121 आलेला आहे. L2 मध्ये काय सांगितले पहा, सर्व 5 शाळेतील पुरुष आणि महिला शिक्षक यांच्या संख्येतला एकूण फरक. आता पुरुषांची तर एकूण माहित झाली आपल्याला 605. महिलांची किती आहे तर 75 65 95 110 आणि 200. तर ही बेरीज येते 545. मग 605 मधून 545
हे जर वजा केलं तर हा डिफरन्स येतो 60. तर ही किंमत आहे L2 ची. L2 ची किंमत किती आहे 60. आपल्याला किंमत काढायची आहे L1 मायनस L2 म्हणजे 121 मायनस 60 बरोबर 61. तर या पद्धतीनं सर्व आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. आणि लवकरच आपण इतरही शिफ्टमध्ये झालेल्या पेपरचे स्पष्टीकरण देणार आहोत. परंतु त्यासाठी तुमच्या लाईक, कमेंट आणि शेअर करणं गरजेचं आहे. भेटूया लवकरच पुढील पेपरमध्ये स्पष्टीकरणसह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.